नमस्कार. आपण पाहतात आदर्श पोलखोल. आता बीड बीडचे ग्रामदैवत खंडेश्वरी यात्रा सुरू होणार आहे. आपण खंडेश्वरी मंदिरात आहोत. आपण पाहू शकतात. माझ्या पाठीमागं खंडेश्वरी मंदिर आहे. अगदी या सध्या मंदिर परिसरात सजावटीसाठी रंगरंगोटीचे कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे भाविकांना एक आकर्षक वातावरण अनुभवायला मिळवता येईल. तसेच भाविकांना रांगेत सहजपणे दर्शन मिळावे यासाठी मंदिर परिसरात बॅरिकेडिंग टाकण्याची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. आणखीन याबाबत काय माहिती आहे आपण जाणून घेऊया. कार्यक्रमावर देखील महत्त्व दिलं जात आहे आणि या या सर्व गोष्टींचं महत्त्व जे आहे ते आपण पाहिलं असेल. खंडेश्वरी यात्रा मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्याचबरोबर जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती आपण जाणून घेणार आहोत. या खंडेश्वरी यात्रा समितीचे अध्यक्ष या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण या संदर्भात आणखीन माहिती घेणार आहोत. पाहूया. झाली आणि कधीपासून यात्रा उत्सव सुरू होतोय, नेमकं काय वेगळेपण असणार आहे? बीड शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव हे येत्या 22 तारखेपासून सुरू होतो आहे. तर ते 2 तारखेपर्यंत नवरात्र महोत्सव चालणार आहे. या नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदिर परिसरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम हाती घेतो आहोत आम्ही. त्यामध्ये यावर्षी आम्ही सतचंडी यागला प्रारंभ करत आहोत, जो 5 दिवस हा याग चालणार आहे. त्याच्यामध्ये कुमारिका पूजन असतात. असे अनेक धार्मिक कार्यक्रम आम्ही घेतले जातात. मंदिर दर दिवशी मंदिर परिसरामधून छबिना पालखी ही 7:30 वाजता निघते व ती मंदिर परिसरामध्ये फेरी मारून आल्यावर रात्री 8:30 वाजता महाआरती होत असते. रोज भाविकांसाठी मंदिर सकाळी 4:30 वाजता उघडतं व रात्री 12 वाजता मंदिराचे द्वार बंद होतात. येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा पोलीस दल असन, आमचे प्रायव्हेट सिक्युरिटी असतील, लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा रुग्णालय, बीड नगरपालिका हे सर्व आम्ही मंदिर समितीचे सर्व ट्रस्टी स्वयंसेवक हे 10 दिवस तैनात असणार आहेत. केलेलं आहे आणि इथं प्रत्येक आलेला भाविक व्यवस्थित दर्शन घ्यावं आणि सुरक्षित राहावं या अनुषंगाने काय वेगळेपण? भाविकांचे दर्शन हे अवघे 15 ते 20 मिनटात होणार आहे व त्यांच्या दर्शनासाठी पावसामुळे कुठं खोळंबू नये म्हणून आम्ही पत्र्याचे शेड मारलेले आहेत. आणि आनंदनगरीच्या परिसरामध्ये आम्ही यावर्षी 20 CCTV कॅमेऱ्याचं हे केलेले आहे, बंदोबस्त केलेले आहे की जेणेकरून तिथं काही घटना घडू नयेत. आणि पोलीस दलातर्फे बी महिलांचं एक विशेष पथक असणार आहे की काही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी तैनात असणार आहे.